आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम सध्या आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, मनोज जरांगे पाटील आता या मोर्चामध्ये दाखल होत आहेत। निश्चितपणे मनोज जरांगे पाटील मोर्चात दाखल व्हायला आलेत, पण ते आधी मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेट घेण्यासाठी आलेले आहेत ते। आणि आपण बघतोय की ते कुटुंबाला भेटण्यासाठी आलेले आहेत। कुटुंबाचे मयत देशमुख यांचे बंधू असतील, आई असेल, त्यांची मुलगी मुलगा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे थेट आंदोलनामध्ये सहभागी होतील। थोड्या वेळाआधी अंजली दमानिया भेटून गेल्या। आता बजरंग बाप्पा सोनवणे सुद्धा काही वेळात या ठिकाणी कुटुंबाची भेट घेणार आहेत। जे नेते आंदोलनामध्ये सहभागी व्हायला येत आहेत ते आधी कुटुंबाची भेट घेत आहेत आणि त्यानंतर ते आंदोलनाच्या स्थळी रवाना होतील। आणखी आंदोलन सुरू व्हायला कदाचित तासभर वेळ लागू शकतो, कारण बरेच महत्वाचे नेते यायचे राहिलेले आहेत। मात्र ज्या ठिकाणाहून मोर्चा सुरू होतोय त्या ठिकाणाहून आता लोकांची गर्दी सुद्धा सुरू झालेली आहे। मनोज जरांगे पाटील आता नेमकं कुटुंबाशी काय बोलतील आणि मनोज जरांगे पाटील हे परवा दिवशी सुद्धा त्यांच्या कुटुंबाला मसाजोगमध्ये भेटलेले, आज सुद्धा ते या ठिकाणी भेटतात। आता मनोज जरांगे पाटील एकटे मोर्चामध्ये जातात का कुटुंबासोबत जातात हे पाहावं लागेल आणि कुटुंबासोबत संवाद काय होतो याकडे सुद्धा लक्ष। निश्चित मनोज जरांगे पाटील सध्या कुटुंबियांसोबत संवाद साधताना आपल्याला बघायला मिळत आहेत। नेमके कुटुंबातले कोणते सदस्य या ठिकाणी आता उपस्थित आहेत? कुटुंबातील आता त्यांचे छोटे बंधू धनंजय देशमुख आहेत, मयत संतोष देशमुख यांचे। त्यांची मुलगी त्या ठिकाणी आहे, त्यांचा मुलगा सुद्धा त्या ठिकाणी आहे। आई आणि त्यांच्या पत्नीची तब्येत थोडी वीक असल्यामुळे त्या समोर बसत नाही, मात्र भाऊ आणि त्यांची मुलगी सातत्याने मीडियाच्या लोकांशी संवाद करतायत किंवा आलेल्या जे काही प्रतिनिधी असतील किंवा कुटुंबाशी भेट घ्यायला सांत्वन घ्यायला आलेली मंडळींशी, खास करून धनंजय जे मयत संतोष देशमुख यांचे बंधू आहेत ते जास्त करून बोलतायत। आता सुद्धा त्यांची मुलगी, त्यांचा लहान मुलगा आणि त्यांचा भाऊ धनंजय देशमुख हेच बोलतायत जरांगे पाटलांशी। निश्चित देशमुख कुटुंबियांचं जे घर आहे तिकडनं मोर्चाचं जे स्थळ आहे ते अंतर नेमकं किती आहे? बघा, या ठिकाणी मयत संतोष देशमुख यांचं घर नाही आहे, इथं ते मोर्चासाठी सहभागी व्हायला आलेले आहेत आणि काही लोक भेटायला येतील म्हणून नातेवाईक समाजाच्या एका घरामध्ये ते थांबलेले आहेत, कुटुंबाच्या जवळीक असलेल्या एका समाज बांधवाशी। त्यामुळं या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत आणि प्रत्येक नेता त्यांना येऊन या ठिकाणी भेटतोय। त्यांचं घर आणि त्यांची शेती वगैरे सगळे मसाजोग या गावातच आहेत, त्यामुळं बीडमध्ये त्यांचे घर नाही अशी तरी माझी माहिती आहे। निश्चित, तर आपण दृश्यांमध्ये बघतोय मनोज जरांगे पाटील देशमुख कुटुंबियांची भेट घेताना आपल्याला दिसत आहेत, चर्चा करतायत। बोलतील लगेच असू द्या प्रेम। देशमुख कुटुंबियांची भेट घेताना आपल्याला मनोज जरांगे पाटील बघायला मिळतात। कुटुंबाचं सांत्वन करताना, विचारपूस करताना मनोज जरांगे पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आज मनोज जरांगे पाटील हे मोर्चामध्ये सहभागी सुद्धा होत आहेत, त्यापूर्वी देशमुख कुटुंबियांची भेट त्यांनी घेतलेली आहे। तर काहीच वेळामध्ये मनोज जरांगे पाटील माध्यमांशी सुद्धा संवाद साधणार आहे, त्यामुळे ते तेव्हा काय बोलतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर मनोज जरांगे पाटील आज मोर्चामध्ये सहभागी होत आहेत, बीडमध्ये ते दाखल झालेले आहेत। मोर्चात सहभागी होण्यापूर्वी मनोज जरांगे पाटलांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतलेली आहे, त्यांनी चर्चा सुद्धा केलेली आहे। आपण सध्या जी दृश्य पाहतोय त्या ठिकाणी आता निघालो तिकडं मोर्चाच्या सुरुवातीच्या ठिकाणावर, तिथं जाऊन थांबणारे जनता आहेत आम्ही। नेतेन फातेन काही नाही रे बाबा दादा, हो नेता नाही काय नाही, लेकरू गेलंय। आज आम्हीच सगळ्याची वाट बघणार, आज आम्ही जाऊन थांबणार तिथं। नेता फिता काय नाही आमच्या लेकराला नाही पाहिजे आम्हाला। पण अंजली दमानिया यांनी इथे येऊन वेगळी भूमिका घेतली आणि मोर्चा सहभागी न होता जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे करणार, हा मोर्चा राजकीय नाटक आहे। वेगळी म्हणजे काय? ते जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन करणार आहेत, मोर्चा सहभागी नाही होणार। नाही असं म्हणजे मला माहित नाही, पण तुम्ही म्हणताय तर असं नाही व्हायला पाहिजे ना। शेवटी जनतेचा मोर्चा आहे सगळ्यांचा, असं नाही ना। म्हणजे काय हे वेगळे पण दाखवायची काय आवश्यकता नाही। त्यांचं श्रेय ते करतायत, जनता करतायत म्हणून मानतायत, पण त्यात काही दुमत असेच कारण आज जनतेबरोबर राहायला पाहिजे। राजकीय नेत्याचा फेत्याचा काय संबंध आहे? जनतेचा मोर्चा जिल्ह्यातल्या सगळे सहभागी व्हायलेत, आम्ही पण व्हायलो, आम्ही सुद्धा कधी येत नाहीत मग यांच्यात, आम्ही कधीच येत नाही त्यांच्या। नाही ते काय माहित नाही आपल्याला, झालाय का नाही झालाय सांगतील ना, कोण झालाय नाही झाला
परंतु सगळ्यांनी एकोप्याने राहिलं पाहिजे, एवढं माझं मत आहे. अंजली दमाने यांचं म्हणणं असं आहे की ते 3 आरोपी सरकारच्या हाती लागले तर मोठमोठे नेते एक्सपोज होतील, त्यांची नावं समोर येतील, म्हणून त्यांचं मर्डर करण्यात आलेलं ते कधीच भेटणार नाहीत असं त्यांना अननोन फोननी माहिती दिली. नाही, आपल्याला नाही माहिती ते. जे माहित नाही त्याच्यात बोलत नाही आपण, जे माहित नाही त्यात बोलत नाही आपण. तर एकच सांगतो की जनतेचा मोर्चा आहे, सगळ्यांनी एकोप्याने राहायला पाहिजे. वेगळ्या वेगळ्यात मग तो त्याच्या गैरअर्थ निघतील. वेगळे वेगळे जनता आली, सगळ्यांनी जनतेत सहभागी. नेत्याचा काय संबंध आहे कोणच्या? मग आम्ही तर कवाच नेत्यात जात नाहीत, कधीच जात नाहीत आम्ही. वेगळं वेगळं करून मग ते त्याचे अर्थ खूप निघतील मग. आणि त्या समजदार आहेत तेवढ्या. मोर्चानंतर खरंच न्याय मिळेल अशी अपेक्षा तुम्हाला आहे का? आणि पुढची दिशा काय असणार? आम्ही हटणार नाहीत ना, हटणार नाही. न्याय मिळेपर्यंत आम्ही हटणार नाहीत, कसलंच हटणार नाही. पाटील, काय मोर्चामध्ये सर्व समाजाचे घटक सामील होणार आहे, राजकीय नेत्यांचे सर्व पक्षाचे लोक येणार आहे. तुम्हाला असं वाटतंय सरकारवर हा एक दबाव निर्माण करणं गरजेचं आहे? मग ते सरकारच कसलं? एवढी जनता जर आक्रोशानं रस्त्यावरती येते आणि ते जर भावनाच जाणून घेणार नसले, आक्रोश जाणून घेणार, मग सरकारच कसलं आहे? मग तर ते गुंडगिरी आणि मोठमोठ्याल्या साखळ्या चालवायच्या, वसुली करायची का काय? निवडणुकीतले खर्च झालाय तिची. कालच एका सरपंचाला हो ते झालंय, परभणीचं मॅटर झालंय, राजगुरूला झालंय, कल्याणमध्ये झालंय, अंबडमध्ये त्या घाडगे मुलींचं झालंय. मग तर ही चैन उभा करायला का काय सरकार? आरोपींना डांबण्याऐवजी पैसे वसूल करायला काय? निवडणुकीत खर्च झालेले लोकांचे लेकराचे मुर्दे पाडून. या घटनेच्या नंतर सरकारमधून मराठा आरक्षण दाबण्याचा प्रयत्न दिसतोय का? हे बी मॅटर कोणाच्या बापाला दबत नसतं, ते बी नाही. हा, दोन्ही बी नाही. हा, ते एवढं सोपं नाही, एवढं सोपं नाही. त्या भानगडीत पडू नये अशा आहे मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा पण आहे की ताबडतोब धरतील. मागचे बी कोण कोण येतं, मोठाले लहानाले मंत्री आमदार फामदार कोणी असले ते स्वतः घेतील ही अपेक्षा आहे. रोष नाही परवडणार. ते आता राज्यभर लोन पसरणार आहे उद्यापासून. तुळजापूरमध्ये जे हल्ला झाला सरपंचावर, त्या ठिकाणी तुम्ही भेट देणार आहेत का? काय मागणी करणार त्या संदर्भात? नाही बघा, आपण तर त्यांच्याबद्दल आजच मागणी केली, सकाळी पण केली. त्यांचे आरोपी सगळेच आरोपी मग धाराशिवचे असतील, ते उरणमध्ये मॅटर झालंय, राजगुरूमधले असतील, परभणीचे पण आहेत. अंबडच्या एका मुलीनं आत्महत्या केली, दुसऱ्या मुलीची रात्री छेडछाड झाली अंबडमध्ये. हे सगळेच आरोपी तातडीनं मुख्यमंत्र्यांनी पकडले पाहिजेत, सांगितलं पाहिजे. कारण लोक त्यांचे आहेत काम करणारे पोलीस अधिकारी, त्यामुळे त्यांनी सांगितलं पाहिजे. नसता न्याय घ्यायला आणि तपासाला मग जनतेला पुढे व्हावं. बीडसह राज्यभरात अशा घटना घडतायत, कोण नेमकं या पाठीमागे जबाबदार कोण आहे? सरकारने थांबवलं पाहिजे, सगळे मुख्यमंत्र्यांनी थांबवलं पाहिजे. कारण लयच कसले बी गल्ली बोळातले कसले बी चट्ट्या पट्ट्याच्या चड्ड्या घालणारे बी पळायला लागलेत आता गुंड म्हणून. हे सरकार आल्यापासून कसले बी चेड्यावर इन केलेले ते वेगळे वेगळेच आहेत. ते यांनी नाही न्याय दिला तर लोक स्वतःच न्याय घेणार आहेत. 25 तारखेपासून असंतोष असा वाढत जाईल. आंदोलनाची भूमिका केलेली आहे. काय यामध्ये या देखील घटनेचा नाही, ते 25 जानेवारीचा उपोषणाचा विषय ते पण हा वेगळा विषय. आज आमचा खूप दुःखाचा विषय. राजीनाम्याची मागणी होती. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होती. आता सरकारच त्यांचं, आरोपी सापडणार त्यांनाच, हकालपट्ट्या व्हायना त्यांनाच, चहा पेते तेच, बिस्किट खाते तेच. मग याच्यात शंका येणारच ना. हकालपट्टीचं तर लांबच राहिलं, पण आरोपी सुद्धा तुम्हीच संभळतात की काय, अशी आता शंका यायला लागली. का नाही येणार? कारण 20 दिवस लागतात काय आरोपी धरायला. अरे बाबा, आमच्या नुसते आंदोलनात गुन्हे झाले ते JCB फुलं टाकलेले, कुणी रिक्षा भोंगे लावले म्हणून सभेला चला 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 म्हणायचे, त्यांच्यावर गुन्हे आहेत. JCB-वाल्यावर आहेत, ट्रॅक्टरवाल्यावर आहेत, ट्रॅक्टर कम रोडवर आणलं म्हणून. मग काय आहे तू? आता गाड्याच नाही, ट्रॅक्टरात बसून आले म्हणून ते गुन्हे केलेत. लोक रोडवर बसले म्हणून गुन्हे दाखल केले. लोक आमरण उपोषणाला बसले म्हणून गुन्हे दाखल केले. साखळी उपोषणाला बसले म्हणून गुन्हे दाखल केले. काय काय आमच्यातल्या महिला तडीपार झाल्यात, तुम्ही मराठ्यासाठी का आंदोलन करता म्हणून. आणि लोक उचलले बी. 107 खाली नेले बा आमचे लोक 2-2 दिवस. 107 खाली. आणि यांच्यावर खंडणीचे आहेत, खुनाचे आहेत, 302चे आहेत, जमिनी बळी केलेले आहेत, कोणाला मारहाण केलेली आहेत, तरी धरीत नाहीत. म्हणजे आमचे साधे लोक सामाजिक लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलन सुद्धा गुन्ह्यात आत टाकलेत, आत दंड दिलेत. या इथला तर एक तो हर बांधणारा होता, त्याला काय म्हणतात का मोठं क्रेन आणलं होते, क्रेनच धरून नेलं
रस्त्याचं क्रियन सकट काय केलं त्यांनी? मुंबईला लोक पै गेले मध्ये रस्त्यात कम चालले म्हणून, मग कुठून चालवतो? मग काँग्रेसनं चालवतो का? म्हणजे त्यावेळी ते चालतं. आणि इथं मात्र यांना खून झालेले आरोपी सापडत नाहीत. म्हणजे तुम्हाला गोरगरीब मराठे मारायचे, गोरगरीब जनता मारायची, भोगावं लागल. भयंकर लोक पिसाळतील मग. आणि हे आता राज्यात लोन गेला आता हे मोर्चाचं. राज्यभर जे मोर्चे निघणार असं अनेक जण घोषित करतायत, आपण प्रत्येक मोर्चांना हजेरी लावणार आहात का? हे जेवढं शक्य होईल तेवढं, जेवढं शक्य होईल तेवढं मी जाईलच. परंतु कोणाची वाट बघू नये या मताचा मी 100% सगळ्या आजपासून सगळ्या जिल्ह्यात, राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यात बैठका घेऊन आपण आपल्याच बैठका घ्यायच्या आणि तारीख ठरवायची आणि मोर्चे जिल्हाभर काढायला सुरुवात करायची. हे लोन राज्यभर गेलं पाहिजे. कोणाची वाट बघायची नाही. बैठकीला येणार आहे, मोर्चाला येणार आहे, धनाधन जनतेनं सुरू करायचं. एक लिकेन आपल्याला हक दिली बापाच्या न्यायासाठी, तिला महाराष्ट्रातल्या लोकांनी सगळ्यांनी लेख मानावं. तिच्या डोळ्यात पाणी, तिला न्याय देण्याचं आपण सगळ्यांनी काम करावं ही सगळ्यांना विनंती. एक शेवटचा प्रश्न विचारतो. तर मनोज